नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी बोलणार आहे अंतरवाली सराटी ते मार्कडवाडी या विषयावर. अंतरवाली सराटी आणि मार्कडवाडी या दोन गावांचा मी उल्लेख का करतोय, कारण सर्वसामान्यतः अपरिचित असणारी ही दोन गावं, एकतर मराठा आंदोलनाचे प्रणेते आणि आधारस्तंभ माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलं आणि मराठा आंदोलन हे महाराष्ट्रव्यापी जिथून झालं, ते गाव जालना जिल्ह्यातलं छोटंसं गाव म्हणजे अंतरवाली सराटी, जे एकदमच मीडियाच्या आणि समाज माध्यमांच्या वृत्तपत्रांच्या प्रकाशझोतामध्ये गेले वर्षभर आलेलं आहे. आणि गेले आठवडाभर जे चर्चेत आलेलं गाव आहे ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातलं सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी. तर मार्कडवाडीला असं काय झालं की एकतर महायुतीनं अतिशय दणदणीत विजय मिळवला या विधानसभा निवडणुकीमध्ये, प्रचंड मोठा विजय, लँडस्लाइड व्हिक्टरी किंवा थम्पिंग मेजॉरिटी किंवा राक्षसी बहुमत, जे कदाचित भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एकनाथजी शिंदे यांना सुद्धा अपेक्षित नव्हतं. एवढं प्रचंड राक्षसी बहुमत त्यांच्या पारड्यात लोकांनी कसं टाकलं ते सुद्धा अचंबित आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात आरडाओरडा सुरू होतो इलेक्शन मध्ये. आपण गेली 2-3 निवडणुका पाहतो की सगळ्यात पहिल्यांदा ओरड सुरू होते ती म्हणजे ईव्हीएमचा वापर बंद करा, ईव्हीएम नको. ईव्हीएम मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये असल्यामुळे ते बाहेरून ते ऑपरेट करू शकतात. तर या प्रकारच्या अफवा सगळीकडे पसरल्या आणि लोकही ते खरं मानायला लागली. आणि ह्या अवया आहेत फक्त, याच्यामध्ये काही दम नाही. त्याचं कारण असं आहे की हीच मंडळी तक्रार करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टानं लिटरली यांना हाकलून दिलेलं आहे दारातून, चला चालायला लागा म्हणाले. कारण ज्यावेळेस तुम्ही जिंकता लोकसभेला, तुमच्या 32 जागा आल्या म्हणजे महाआघाडीच्या, आणि ज्यावेळेस महायुतीच्या 18 जागा आल्या, त्यावेळेस तुम्हाला ईव्हीएम बद्दल डाऊट नव्हता, त्यावेळेस तुम्हाला ईव्हीएम बद्दल शंका नव्हती. पण आता तुमचा पराभव झाला की लगेच तुम्ही ईव्हीएमच्या नावानं ओरडायला लागला. ईव्हीएम हे पूर्णपणे फुल प्रूफ मशीन आहे, त्याची सिद्धता ऑलरेडी निवडणूक आयोगानं सिद्ध करून दाखवलेलं ते मशीन आहे. आणि तुम्हाला वर्षानुवर्ष निवडणूक आयोग ज्यावेळेस तुम्हाला आमंत्रण देते की तुम्ही तपासायला या, तुम्ही कुठलेही तंत्रज्ञ घेऊन या, एवढं मोठं आयटी सेक्टर आहे पुण्याच्या आसपास, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आहे, बेंगलोरमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, कितीतरी विद्वान पडलेले आहेत हॅकिंग आणि टॅम्परिंग करणारे. तुम्ही कोणालाही घेऊन या आणि हे हॅक करून दाखवा, मग आम्ही मान्य करतो की हे हॅक होऊ शकतं. पण जर ते होतच नाही, उद्या जर तुम्ही म्हणायला लागला हॅक केल्यामुळं एसटीची बस हवेतनं उडायला लागली, तर हे एसटी महामंडळ कसं कबूल करेल? एक्झॅक्टली तसंच आहे. ज्या मशीनला बाहेरून तुम्ही काही करूच शकत नाही, हे इलेक्शन कमिशननं वारंवार सांगितलेलं आहे. बरं तुम्ही या, हाताळून बघा, तिथे घेऊन या ना तुमचे एक्सपर्ट जे कोणी तंत्रज्ञ आहेत ना, तुम्हाला वाटणारे भारतातले नसतील जगातले घेऊन या आणि दाखवा करून ते हॅक. त्यावेळेस नाही जात. राहुल गांधी वगैरे ही मंडळी ओरडतात, ही जनतेमध्ये जाऊन ओरडतात, मीडियाच्या समोर माईक समोर आलं की ईव्हीएम वर बोलायला सुरुवात. आणि ज्यावेळेस इलेक्शन कमिशन बोलवत असतं त्यावेळेस जायला तयार नसतात. आता सुद्धा मार्कडवाडीला पवार साहेब तातडीनं पोहोचले. त्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये तुम्ही बातम्या जरा काढून बघा, साहेबांच्या स्वागताचे भले मोठे फ्लेक्स लागलेले आहेत, तिथले विजयी उमेदवार, म्हणजे एक वेळ आपण ईव्हीएम बद्दल शंका पराभूत उमेदवारांना घेतली तर आपण समजू शकतो, पण विजयी उमेदवारच चॅलेंज करतात की मी राजीनामा देतो आमदारकीचा आणि परत बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या. मग ते गाव असं काही खडबडून जागं झालंय की त्या गावाचं म्हणणं आहे की आम्ही जे मतदान दिलेलं आहे ते
आणि ईव्हीएम मशीननं जे मतदान सांगितलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही, त्यामुळं बॅलेट पेपरवर आम्ही मतदान करणार, हे तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अर्थात हे सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं नाहीये, हे भासवतात फक्त. महाआघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि मग तुम्ही छोट्याशा गावामध्ये सॅम्पल जर असं चेकिंग करायला गेलात तर इलेक्शन कमिशन अशी कुठलीही गोष्ट मान्य करत नाही. तुम्हाला, मला सुद्धा कुठल्याही गावामध्ये बॅलेट पेपर असू द्यात किंवा आणखीन मी स्वतः बनवलेले ईव्हीएम जरी घेऊन गेलो तरी त्याच्यावर मतदान घेण्याचा अधिकार मला नाही, कोणालाही नाही, तुम्हाला सुद्धा नाही. हे इतकं क्लिअर कट आहे. जो प्रतिनिधित्व कायदा जो आहे त्याच्याद्वारे कोणालाही पुन्हा निवडणूक घेता येत नाही, परत निवडणूक घेता येत नाही, चाचणी मतदान सुद्धा घेता येत नाही. आणि हे बरोबर आहे, कारण जर उद्या अशा एखाद्या गावामध्ये आपण चाचणी मतदान घेतलं आणि कसं आहे की त्या समजा छोटस गाव आहे, तिथे एखाद्या नेत्यानं पुढाऱ्यानं तमाम पैशाचं वाटप केलेलं असेल आणि मग त्यानं प्रत्येक मताप्रमाणे हिशोब जर लावलेला असेल की मला या 800 मतदानापैकी 550 मतदारांना मी पैसे दिलेले आहेत आणि ते 800 मतदान घडलं तर ते पेटी उघडल्यानंतर त्यातलं 550 मतदान मला पडायलाच पाहिजे, नाहीतर मग त्या गावकऱ्यांनी गद्दारी केली हा तरी अर्थ होतो किंवा मग ईव्हीएम मध्ये गडबड आहे हा अर्थ होतो. पण जे कोणी पुनर्मतदानाची मागणी करतायत या मंडळींनी लक्षात घ्यायला पाहिजे की मतदान ही प्रक्रिया पूर्णपणे गुप्त मतदान पद्धती आपल्या देशामध्ये आहे. त्या मतदाराला कुठल्याही प्रकारचा धाक, प्रलोभनाला लोक बळी पडतातच किंवा पाडलं जातं, दोन्ही गोष्टी आहेत, पडतात किंवा पाडलं जातं. 10 लोकांनी पैसे घेतले आणि 2 जर नाही म्हणाले तर मग त्यांचे हात पाय तुटेपर्यंत मारहाण सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे ते पण मनात नसताना सुद्धा, मनात म्हणजे त्या ठराविक उमेदवाराला मत द्यायचं मनात नसताना सुद्धा त्याचे पैसे स्वीकारतात. आणि मग ज्यावेळेस त्या बंद बॉक्सच्या म्हणजे पुठ्ठा लावलेल्या चेंबरमध्ये आपण मतदानासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यांना जे हवंय मतदान करणं, त्यांनी मनात जे ठरवलेलं आहे तेच बटन ते दाबून येतात. त्यामुळं अशी चाचणी इलेक्शन कमिशन कदापिही घेऊ देणार नाही. त्या गावामध्ये समजा छोट्याशा गावामध्ये जर एखाद्या ठराविक, आता माझं आडनाव जगताप आहे, आमच्या गावामध्ये जगताप या आडनावाची खूप जास्त लोक आहेत आणि एखाद्या कमी आडनावाची किंवा एखाद्या विशिष्ट जाती समूहाची अशा लोकांना जर टार्गेट केलं तर त्या गावातल्या बहुसंख्य जी लोक आहेत त्यांनी जर टार्गेट केलं मार्केटवाडीमध्ये तर उद्या बॅलेट पेपरवर अक्षरशः ज्यावेळेस निवडणूक व्हायची त्यावेळेस बॅलेट पेपर असा त्या पुठ्ठ्याच्या आडूसला मत दिलेला असं दाखवायला लावायचे. ते पोलिंग एजंट जे बाहेर बाजूला बसलेले असतात बेंचवर, जनरली शाळांमध्ये ह्या मतदानाची प्रक्रिया पार पडते, तर त्यांना गुपचूप असं पटकन दाखवायचं. अशी पद्धत सुद्धा होती, पैसे घेतलेत ना मला मग पटकन दाखव तू खरंच दिलेस का, इतकं लक्ष हे पोलिंग एजंट ठेवत असतात. पण ईव्हीएम मशीन काही उचलता येत, त्याच्यामुळं त्यांचा तिथं बेत फसतो. आणि पेपरवर वोटिंग मध्ये काय होतं की त्या चौकोनाच्या बाहेर इकडं तिकडं म्हणजे ज्या खुणेवर आपल्याला शिक्का मारायचा आहे तिथे न पडता थोडासा साईडला इकडं तिकडं पडला तरी ते मत ही जी पोलिंग एजंट जी लोक असतात मतमोजणीसाठी गेली की ही लोक जर एखादा उमेदवार असा पुढे जात असेल तर त्याची ही बाद होणारी मतं धपाधप त्याच्यामध्ये हे बाद आहे, कारण निवडून येणारा एक असतो त्याच्या विरोधात लढणारे 5 जण असतील, तर हे 5 लोक ज्यावेळेस सांगतात की नाही हे बाद करायचं तर तो जो निर्णय अधिकारी असतो तर तो 1 विरुद्ध 5 अशा मतानं तो ती मतपत्रिका बाद करतो. आणि ईव्हीएम मध्ये ती बाद होत नाहीत मतं. मुख्य अडचण तिथं आहे. एवढं कशाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका ज्यावेळेस होत्या त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसानं संविधान लिहिलं
बाबासाहेबांच्या नावापुढे लागलेल्या डिग्र्या तरी वाचता येतात का लोकांना? त्या बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा पाडलेलं आहे लोकांनी. बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांची बाद होणारी जी मतं होती, ती बाद होणारी मतच त्याच्यामध्ये धरली नाही. त्याची संख्या फार मोठी होती. ती बाद होणारी मतं 11,000 मतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पडले आणि बाद होणारी मतं 60 ते 70,000 होती. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या उमेदवाराच्या हातात काहीच राहत नाही, हे पवार साहेबांना माहिती आहे. तरी सुद्धा नाना पटोले, पवार साहेब, दानवे साहेब, उद्धव साहेब मार्केटवाडीला जायचं म्हणतात. एवढंच काय, राहुल गांधी, महामहिम राहुल गांधीजी, देशाचे विरोधी पक्ष नेते संसदेमधले, ते अरविंद केजरीवाल हे सुद्धा मार्केटवाडीला यायचं म्हणतायत. येतीलही. परंतु एक साधं गोष्ट आहे, मागच्या 2019 मध्ये पवार साहेब आता मार्केटवाडीला गेले आणि तिथं लोकांशी चर्चा केली. अरे बापरे, असं पण होऊ शकतं, मलाही तशीच शंका वाटते, असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता आणि मार्केटवाडीमध्ये राजकारण शोधायला तुम्हाला जायला लागतं एवढ्या छोट्याशा गावामध्ये. 2019ला तर सगळं राजकारण तुम्ही सिल्व्हर ओक वरून केलं. त्याचं काय, सिल्व्हर ओक आणि मातोश्री, जसा निकाल लागला तसं उद्धव ठाकरेंना बोलवून घेतलं की या आणि बसा आमच्या बरोबर. सगळे आमदार होते त्या हॉटेलमध्ये ठेवून दिले. येऊ घातलेलं युतीचं सरकार, पवार साहेबांनी निदान स्वतःला एकदा विचारावं की 2019चं जे मॅन्डेट होतं, जनतेने दिलेला जो कौल होता, तो खरंच तुम्हाला दिला होता का? काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दिलेला होता का? स्वतःच्या मनाला विचारावं. आणि मग या पद्धतीनं राजकारण करायचंय तर या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना इकडे बोलून तुम्हाला मुख्यमंत्री करतो, हे तरी योग्य होतं का? स्वतःच्या मनाला विचारा. जाहीर कबुली देण्याचं आणि सांगण्याचं काही कारण नाही, कारण आपण कसं आहे की आपलं व्यक्तिमत्व हे सार्वजनिक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे लोक तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारणार आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं. पण या गोष्टीचं उत्तर देऊ नका. 2019ला आपण जो प्रकार केला की आपल्याला जनतेने कौल दिलेला नाहीये, काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिलेला नाहीये, जनतेने सरळ सांगितलं की तुम्ही विरोधी पक्षात बसा. त्यावेळेस आपण हे फोडाफोडीचं राजकारण करून उद्धव ठाकरेंना इकडे घेऊन आला. त्यावेळेस कुठं होती मार्केटवाडी? मार्केटवाडी म्हणजे तिथले जे सामान्य मतदार आहेत ते म्हणतोय मी. मग मार्केटवाडी काय आणि आमच्या सासवड सारखं गाव काय आणि सासवडच्या जवळपास असणारे हरगोड परिंचे वीर अशी छोटी छोटी गावं काय आणि वाड्या वस्त्या काय? तिथल्या लोकांनी जे मतदान केलं होतं त्या मतदारांची तुम्ही समजूत काढा ना आता मीडियावर येऊन की हे असं तुम्ही मतदान केलं पण मला असंच पाहिजे होतं म्हणून मी उद्धव साहेबांना घेऊन गेलो. असं कसं चालेल? त्याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकत नाहीये. आणि आता रगडून काढलं अक्षरशः मतदारांनी. आणि हा मतदारांबद्दल तुम्ही संशय व्यक्त करताय. जी लोक तुम्हाला असं कोणीही तोंडावर येऊन सांगणार नाही, कारण पैशाचा आणि सगळ्या प्रलोभनांचा असा वापर झालेला आहे. पण लोक बटोगे तो कटोगे आणि एक है तो सेफ आहे याच्यावर शेवटच्या 48 तासामध्ये राज्यव्यापी मंथन झालेलं आहे. हे तुम्ही मान्य करा. घराघरात जाऊन सांगितलं की पंजाला मत म्हणजे पाकिस्तानला मत, हे निरोप गेले आणि मग लोकांचं मत परिवर्तन झालं आणि सगळा समाज एकदम एकवटला गेला. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मार्केटवाडीला जाणं आणि तिथे लोकांच्या सभा घेणं हे तितकंस योग्य नाही. आमच्याकडे एका छोट्याशा गावामधला किस्सा सांगतो की तिथे 20 गाड्या, एका उमेदवारानं 20 गाड्या भरून लोक ट्रिपला नेली. कुठे अष्टविनायक म्हणा किंवा मतदार नेले. 20 गाड्या, 50 लोक एका गाडीमध्ये, एवढी लोक नेली आणि त्या उमेदवाराला त्या गावचं जे मतदान पडलेलं आहे ते 200. आता तो शोधतोय की मी एवढ्या लोकांना ट्रिपला नेलं आणि मग 200 मतदान कसं काय? मग ईव्हीएम ची गडबड आहे का? तसं नाहीये. मतदार ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक भाषणाची सुरुवात करताना तुम्ही म्हणतात
माझ्या सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, तो खरोखर सुज्ञ आहे. तुम्ही लक्षात घ्या, तो खरोखर सुज्ञ झालेला आहे. आता कोणीही एवढं बावळट राहिलेलं नाहीये. तुमच्या बिर्याणीवर आणि तुमच्या ट्रिपवर आणि तुमच्या 1000-1500 रुपयांवर तुम्ही त्याला विकत घ्याल, हे डोक्यातून काढून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळं पैशाचा वापर सगळ्यांनीच आता जपूनच करा. जी निवडून आले त्यांनाही खात्री नाही नाही वाटत की एवढी मतं आपल्याला कशी पडली. ही इलेक्शन सर्वस्वी लोकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि बटोगे तो कटोगे किंवा एक है तो सेफ है या जी घोषणा आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जी दिली आणि योगी आदित्यनाथ यांनी जी दिली, त्याच्यावर समाजामध्ये प्रचंड मंथन झालं. आणि मग फतव्याला उत्तर कसं द्यायचं, तर तिथे कुठेतरी या लोकांच्या जीवात जीव आला की बटोगे तो कटोगे, एक आहे तो सेफ आहे. त्याचं हे मतदान झालेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा आणखीन जो विषय आहे की मी या सगळ्या प्रक्रियेचा बारकाईनं अभ्यास केला. हे ईव्हीएम नुसतंच ओरडतायत, पण ईव्हीएमची फॅक्ट नक्की काय आहे ही जाणून जर घेतली ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ही लिंक फॉरवर्ड करा. मुद्दाम ईव्हीएम मध्ये खरं काय गोष्ट लपलेली आहे. तर ईव्हीएम मध्ये 3 लेव्हल चेकिंग केलं जातं. 3 लेव्हल चेकिंग केलं जातं. जे आता महाराष्ट्रामध्ये जे चेकिंग झालं त्याचं मी तुम्हाला आकडेवारी सांगतो. 3 लेव्हल चेकिंग. पहिल्यांदाला जे होतं त्याला FLC म्हणतात, फर्स्ट लेव्हल चेकिंग. फर्स्ट लेव्हल चेकिंग दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या दिवशी या अख्ख्या महिन्याभरात फर्स्ट लेव्हल चेकिंग झालेलं आहे. त्यावेळेस काय केलं जातं, प्रत्येक मशीन तपासायचं असतं. त्याची बटणं बरोबर दाबली जातात का. एका मशीनवर 16 बटणं असतात. ती प्रत्येक बटणं प्रेस होतात का आणि त्याच्या समोरचा लाईट लागतो का हे बघण्यासाठी सगळे जेवढे उमेदवार इच्छुक आहेत ते आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना आमंत्रण दिलेलं असतं त्या ठिकाणी. आणि त्यांच्या समोर हे ईव्हीएम मशीन चेक केले जातात. प्रत्येक मशीनला 16 बटणं आहेत. जिथे आपण दाबतो तिथे 16 बटणं आहेत. 16 बटनांवर 96 मतदान केलं जातं. प्रत्येक बटन 6 वेळा दाबलं जातं. आणि हे कोण दाबतं, तर जे कोणी उपस्थित आहेत ना वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट्स वगैरे, यांना सांगितलं होतं की तुमचा कुठला पक्ष ना तुम्ही दाबा, 6 वेळा बटन दाबा. असं सगळी 16च्या 16 बटणं 96 वेळा ही बटणं दाबली जातात. आणि मग त्याच्यातून बाहेर येणारं मतदान जे आहे तुम्ही तिकडे बघायचं. तुम्ही अमुक एक कावळ्याला मतदान दिलं तर ह्या चित्रामध्ये इकडे कावळ्याचं चित्र आलंय का हे तुम्ही खात्री करायची. कावळा म्हणजे मी पक्षाचं एखाद्या उमेदवाराचं चिन्ह सांगतोय तुम्हाला. मी कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव घेत नाही. पण तुम्ही इकडे पोपटाला मतदान केलंय तर इकडे तुम्हाला चित्रामध्ये पोपट दिसतोय का, दिसतोय. हे 6 वेळा करायला लावतात. 96 मतांची पडताळणी अशा प्रकारे होते. त्याच्यानंतर या सगळ्या प्रतिनिधींच्या समोर त्यांना सांगितलं होतं की 1% मशीन म्हणजे 1000 जर मशीन्स असतील तर त्याच्यातली 1% मशीन तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडा कुठली पण. त्या मशीनवर 1200 मतदान असतं एका मशीनमध्ये. तर 1200 मतदान, मग तुम्ही कुठलीही मतं दाबून बघा, 1200 मतदान त्या ईव्हीएम मशीनवर दाबायचं. मग 1200ला त्या व्हीव्हीपॅट मध्ये सुद्धा 1200 वोटिंग दिसतंय का, आणि तुम्ही दाबताय, जे कोणी ट्रायल घेतात तुम्हाला त्याच पक्षाचं मतदान इकडे पण पडलेलं दिसतंय का आणि इकडे तुम्ही दाबताय ते बरोबर आहे का, अशी 1200 मतांची टॅली होते का व्हीव्हीपॅट मध्ये आणि ईव्हीएम मध्ये, तर होते 1000. मग होय हे बरोबर आहे, आमच्या समोर केलेलं आहे, त्यांच्याच हातून केलं जातं आणि त्यांच्या त्या उपस्थितांच्या सह्या आणि त्याची व्हिडिओग्राफी म्हणजे त्याचं शूटिंग केलेलं असतं, व्हिडिओ शूटिंग केलेलं असतं. त्याच्यानंतर काय करतात की त्या ठेवलेल्या मशीन मधली 2% मशीन, मग तुम्हीच कुठली पण उचला, 2% रॅन्डमली उचला, ती 2% मशीन टेबलवर आणायची आणि त्याच्यामध्ये 1000 वेळा बटणं दाबायची त्या मशीन्सची. 1000 मतदान करायचं त्या मशीनमध्ये, 1000 मतदान करायचं. आणि मग त्या चौकोनामध्ये ज्या काचेमध्ये तुम्हाला जे चिन्ह दिसतं, इकडे कावळ्याचं बटन दाबलं तर इकडे कावळाच दिसतो, इकडे पोपटाचं बटन दाबलं तर इकडं पोपटाचं चित्र दिसतं, इकडं सफरचंदाचं बटन दाबलेलं असेल तर इकडे सफरचंद ची चिठ्ठी बाहेर आलेली दिसते. हे कन्फर्म झालं की अशी
2% मशीनवर 1000 मतदान देऊन बघितलं जातं. त्याच्यानंतर परत ती मशीन्स बाजूला ठेवतात. परत आणखीन 2% मशीन्स त्या प्रतिनिधींना सांगतात, की राजकीय पक्षाच्या लोकांना सांगतात, की तुम्ही मशीन्स ही टेबलवर आणून ठेवा आणि त्याच्यामध्ये 500 मतदान जी पुन्हा जी 2% मशीन सांगली त्याच्यामध्ये 500 वेळा बटणं दाबायला सांगितली जातात आणि त्याच्यामध्ये 500 मतदान होतं का बरोबर, इकडे ईव्हीएम मध्ये व्हीव्हीपॅट मध्ये 500च टॅली होते का, तर होते, ऑब्व्हियसली होते. ते काही मशीन आहे ते चुकणारच नाही. कॅल्क्युलेटर आतापर्यंत कधी चुकलाय का? इतके दुकानदार कॅल्क्युलेटर आयुष्य गेलो लोकांचं, त्या बटनांवरचं आकडे सुद्धा दिसत नाही. पण दुकानदारानं कॅल्क्युलेटर पटपट पटपट गडबडीत ऑपरेट केला तरी तो चुकतो का? पुन्हा त्याला चेक करायचं मशीन असतं हिरव्या रंगाचं, ते मशीन चेक 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 तो टॅली करतो, बरोबर आहे. कॅल्क्युलेटर कधी चुकलाय का सांगा? नाही चुकलेला. तसं इकडे दाबलेली मतं आणि इकडे आलेली बेरीज एक्झॅक्टली कॅल्क्युलेटर सारखंच हे इक्वेशन आहे. तर हे पण बरोबर आहे. मग हे सगळं बरोबर आलं की त्याच्यावर या सगळे उपस्थित असलेल्या प्रतिनिधींची नावं, ती वेळ, त्यांच्या पुढं सह्या की होय हे सगळं केलेलं आहे, हे सगळं मशीन आम्ही तपासलेली आहेत, सर्वच्या सर्व मशीन ही सगळी बरोबर आहेत. लक्षात घ्या, पहिल्यांदा सगळ्या मतदार पेट्यांमध्ये म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये प्रत्येक ईव्हीएम मध्ये 16 बटनांसाठी 96 मतदान करून खात्री करतात. नंतर 1% मशीनवर 1200 मतदान करून खात्री करतात. नंतर 2% मशीन्स मध्ये 1000 मतदान करून खात्री करतात आणि परत 2% मशीन्स मध्ये 500 मतं देऊन खात्री केली जाते. इतकं कन्फर्मेशन म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, तर ही घ्या ट्रान्सपरन्सी. इतकं इलेक्शन कमिशननं हे व्यवस्था ट्रान्सपरंट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर त्यांच्या सह्या घेतल्या जातात. त्यामुळे खोटं बोल, आणि त्याचे सगळ्याचे व्हिडिओ शूटिंग आहे, त्यामुळे कोणी खोटं बोलूच शकत नाही. त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. जरी लोक कोर्टात गेली तर कोर्टाने एकदा हकलून दिलेलं आहे, परत सुद्धा कोर्ट हे समोर दाखवेल आणि हकलून देईल. त्याच्यासाठी कोर्ट पुरावे मागतं, तर पुरावे नाहीच आहेत तर देणार कुठून? लक्षात घ्या, पुरावेच नाही तर देणार कुठून? आता पुढे काय झालं की तिथून पुढे ती मशीन एका सुरक्षित अशा ठिकाणी, वखार महामंडळ असेल, गोडाऊन्स असतील, तर त्या ठिकाणी ठेवली जातात आणि त्याच्यावर संपूर्णतः सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग त्याचं चालू असतं. त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. त्याच्यावर सुरक्षा रक्षक नेमलेले असतात. याच्याशिवाय उमेदवार जे असतील त्यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट वगैरे जे जे कोणी मदतनीस असतील वेगवेगळ्या पक्षांचे, त्या सगळ्यांना 24 तास तिथे पहारा देण्याची परवानगी असते. फक्त त्याचं शटर लावून त्याला सील केलेलं असतं, ते कोणालाही उघडता येत नाही. त्यामुळं आत ठेवलेली मशीन यांच्या समोरच ठेवली जातात. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्याचं शटर बंद केलं आणि सील केलं तर त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे आणि सील केल्यावर पण सह्या घेतात की आमच्या समोर हे बंद केलेलं आहे. उघडताना सुद्धा तीच प्रोसिजर आहे. शटर उघडताना सुद्धा तीच प्रोसिजर आहे. पुन्हा सह्या केल्या जातात, पुन्हा ते सील दाखवलं जातं आणि 24 तास तुम्ही त्याची राखण करू शकता. तुम्हाला हवं असेल ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पुन्हा बघू शकता. अशी सोय इलेक्शन कमिशननं त्या ठिकाणी केलेली आहे. आता निवडणुकीच्या अगोदर 20 तारखेला मतदान आहे, तर 10-11 तारखेला ईव्हीएम मशीनचं कमिशनिंग केलं गेलं. कमिशनिंग करणं म्हणजे ती जोडणं म्हणजे काय जोडायचं, तर त्या ईव्हीएम मशीनवर उमेदवार ठरलेले आहेत, तर त्यांचे बॅलेट पेपर छापून येतात ना, तो जो ईव्हीएम मशीनच्या बाहेर जे उमेदवाराचं नाव, अनुक्रमांक आणि खूण हे जोडलं जातं आणि ते त्या बटनाच्या समोर व्यवस्थित ते मतपत्रिका जी आहे ती चिकटवली जाते. हे चिकटवण्याचं काम हे पुन्हा त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समोर होतं, ज्याला कमिशनिंग म्हणतात. ईव्हीएम ला बॅलेट पेपर लावण्याचं जे काम असतं, हे कमिशनिंगचं काम त्या ठिकाणी जमलेल्या प्रतिनिधींच्या समोर केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच प्रतिनिधींना पुन्हा मतदान करायला लावतात. 16 वेळा बटन दाबायला सांगतात. एक बटन तुमचं, तुम्ही 16 मतं द्या. तुमचा जो उमेदवार आहे ना लडका, त्याला 16 मतं द्या. ती 16च मतं दिसतायत का तुम्हाला? 15 दिली तर 15 दिसतायत का तुम्हाला? होय, दिसतात. मग यालाच मॉक पोल म्हणतात, जो राजकीय प्रतिनिधींना करायला सांगितला जातो.
म्हणजे बघा, लोकसहभाग इलेक्शन कमिशनने काही स्वतःकडं, पोलिसांकडं आणि कलेक्टर आणि प्रांत आणि तहसीलदार आणि तलाठी यांच्याच हातात ठेवलेलं नाहीये. लोकप्रतिनिधी म्हणजे सर्वसामान्य जनतेतली लोक, आपण, तुम्ही, आम्ही, यांना तिथं मुक्तपणे जाता येतं आणि ते सगळी प्रोसिजर बघता येते. हे केल्यानंतर 20 नोव्हेंबरला जो प्रेसिडिंग ऑफिसर असतो, मतदान 7 वाजता सुरू होतं सकाळी, तो प्रेसिडिंग ऑफिसर जो आहे तो पुन्हा जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रतिनिधींना बोलवतो सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता बघा तुम्ही किती मजेशीर आहे हा सगळा प्रकार. आपण एवढ्या बारकाईने बघायला जात नाही, पण हे फार महत्वाचं आहे. ईव्हीएम त्याच्यामध्ये 100% ट्रान्सपरन्सी आहे. तो बोलवल्यानंतर प्रेसिडिंग ऑफिसर त्यांना 6 ते 7 वेळा त्या पोलिंग एजंटना 50 मतं टाकायला सांगतात. ज्याला मॉक पोल म्हणतात. त्या मशीनवर 50 मतं टाकायला सांगतात. ती मॉक पोल जो घेतला जातो तो त्या एजंटने करायचा असतो, त्या प्रतिनिधींनी करायचा असतो. आणि मग तो जो प्रेसिडिंग ऑफिसर आहे तो एक मॉक पोल सर्टिफिकेट बनवतो त्या मशीनचं. मॉक पोल सर्टिफिकेट बनवतो आणि त्याच्यावर या मंडळींच्या सह्या असतात. 7 वाजेपर्यंत या गोष्टी केल्या जातात. आपण आपल्या सोयीनं उठून आंघोळ पाणी करून नाश्ता करून 10-11 वाजता मतदानाला जातो. पण जी प्रक्रिया इलेक्शन कमिशन फॉलो करतं आणि जे शिक्षक लोक म्हणा, प्राध्यापक किंवा बँकेतील लोक जी इलेक्शनच्या कामावर लावलेली आहेत ना, ते 6 वाजता तिथे तयार असतात. या लोकप्रतिनिधींच्या एजंट समोर 50 वेळा मतदान करायला लावतात आणि त्याची टॅली बरोबर आहे ना, मग त्याचं मॉक पोल सर्टिफिकेट देतात आणि मग ते मशीन 0वर आणून ठेवतात आणि 7 वाजता मतदान सुरू होतं. मतदान झाल्यानंतर त्या बूथवर, त्या मशीनमध्ये 1200 मतं देण्याची सुविधा त्याच्यामध्ये आहे एका बूथवर आणि एका मशीनमध्ये. त्या मशीनला सील केलं जातं आणि त्याच्यात किती मतदान झालेलं आहे तर त्याच्यासाठी 17C फॉर्म भरला जातो. समजा 1200 मतदानापैकी याच्यावर 998 मतदान झालेलं आहे, तर 998 मतदान झालं म्हणून 17C फॉर्मवर लिहितात आणि त्याच्यावर त्या उपस्थित एजंट लोकांची, कार्यकर्त्यांच्या सह्या घेतल्या जातात, नाव आणि सही. आणि ह्याची पण व्हिडिओग्राफी केली जाते. हे व्हिडिओच्या अंतर्गत समोरच आलेलं आहे, ते पण केलं जातं, म्हणून तर पुरावे देता येत नाहीये. आणि ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये 2 शक्यता ज्या कॉमनली मनामध्ये येतात, त्या 2 शक्यता. एक म्हणजे माल फंक्शन. माल फंक्शन म्हणजे खराब झालेलं मशीन. खराब झालेलं मशीन हे त्या पोलिंग एजंटच्या समोरच, म्हणजे एवढ्या 3 लेव्हल चेकिंग मधून ज्यावेळेस ऍक्च्युअल मतदानाच्या वेळेस ते मशीन जर आलं आणि ते खराब झालंय, ठेवून सुद्धा, गोडाऊन मध्ये ठेवून सुद्धा खराब झालं किंवा गाडीमध्ये आपटलं गेलं, धडधड काही झालं, कोणालाही डाऊट आला तरी ते खराब झालेलं मशीन, त्याचा पंचनामा या पोलिंग एजंटच्या समोर करून ते मशीन बाजूला ठेवण्यात येतं. त्याला सर्टिफिकेट जोडलेलं असतं आणि ते सील केलं जातं. त्यामुळे ते मशीन वापरात नाही, खराब होणे. आणि दुसरी शक्यता जी वर्तवली जाते सारखी, टॅम्परिंग. टॅम्परिंग म्हणजे बाहेरून रिमोट कंट्रोलद्वारे वगैरे हे मशीन ऑपरेट करता येतं का, तर 100% त्याचं उत्तर नाही. अजिबात ऑपरेट करता येत नाही. त्या मशीनला ब्ल्यूटूथ नाही, त्या मशीनला इंटरनेट जोडलेलं नाही, त्या मशीनला वायफाय वर ते ऍक्टिव्हेट होऊ शकत नाही, त्या मशीनला बाहेरून काहीही करता येऊ शकत नाही. त्याच्यासाठी अगदी ते मशीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स प्रूफ, म्हणजे रिमोटद्वारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स प्रूफ असल्याची खातरजमा इलेक्शन कमिशनने ऑलरेडी केलेली आहे. कोणाला जर तसं करता येत असेल तर इलेक्शन कमिशनला चॅलेंज करावं आणि त्यांच्याकडे काय बक्षीस ठेवतील ते, नसेल तर कोणीही तुम्हाला देईल ते बक्षीस तुम्ही घेऊन जाऊ शकता. तसं टॅम्परिंग करता येत नाही, ते टॅम्परिंग प्रूफ आहे. आता मायक्रो कंट्रोलर नावाची एक चिप त्याच्यामध्ये बसवलेली असते. जी चिप आहे ती 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. एकदा त्या मशीन मध्ये ती चिप बसवली तर ती तयार करतानाच 1 टाइम प्रोग्राम, एकदा तयार करून त्या मशीन मध्ये बसली की ती त्याला दिलेल्या संकेतानुसारच काम करते. संकेतानुसारच काम करते. मग तुम्ही बघा की जिल्हावार, तालुकावार वेगवेगळे उमेदवार उभे आहेत. तुमच्या मतपत्रिकेवर जर तुमचा 1 नंबरला उमेदवार असेल, काहींचा 4 नंबरला असेल, काहींचा 5 नंबरला असेल, तर ह्या मायक्रोचिप मध्ये जर काही गडबड केली तर ती सगळीकडेच 5 नंबरच्या उमेदवाराला मत देईल ना.
मग तुमचे उमेदवार तर वर खाली होतात नावाप्रमाणे, अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे. तर त्यामुळे ही मायक्रोचिप बनवणारी जी कंपनी असते हिचा इलेक्शन कमिशनशी सुद्धा काही संबंध नसतो. ती मायक्रोचिप बनवणारी कंपनी त्यांच्या गॅरंटी सहित त्या ईव्हीएम मध्ये इन्स्टॉल करून देते, जी वन टाइम प्रोग्रामेबल आहे. त्याच्यामुळे प्रत्येक तालुकावार, म्हणजे महायुतीचा उमेदवार इथं जुन्नर तालुक्यामध्ये 1 नंबरला आहे, तो मुळशीमध्ये 4 नंबरला आहे, तो भोरमध्ये 3 नंबरला आहे, तो पुरंदरमध्ये 2 नंबरला आहे, तो आणखीन खेड मध्ये, राजगुरुनगर मध्ये तो 5 नंबरला आहे. तर त्याप्रमाणे मायक्रोचिप तसं काम करू शकत नाही. ती वन टाइम प्रोग्रामेबल असल्यामुळे त्याला काहीही करता येत नाही, त्याच्याशी संपर्कच साधता येत नाही. आणि अशा प्रकारे हे सगळं व्हिडिओ शूटिंग त्याचं केलेलं आहे. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिथे साधी चिठ्ठी, कागद, तो जो पुठ्ठ्याचं जे कव्हरिंग बनवलेलं असतं ना समोर, आपण मतदान प्रक्रिया, पोलिंग एजंट असे जे बोर्ड लावलेले असतात ना, ते बोर्ड सुद्धा काढून कलेक्टरकडे जमा करायचे असतात. त्या तालुक्याच्या ठिकाणी जिथे ऑफिस आहे तहसीलदार, तिथे ते जमा होतं. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये इलेक्शन कमिशनचा कागद सुद्धा तुम्हाला सापडणार नाही, इतक्या स्ट्रिक्ट सूचना त्या लोकांना असतात. त्यामुळे तिथे काहीही इलेक्शन कमिशन ठेवून जात नाही. आता ह्याच्यासाठीच ते पुरावे सादर करा म्हणतात. तुम्ही जर म्हणता ईव्हीएम हॅक केलं आणि ईव्हीएम वर जर एवढे पवार साहेब आणि राहुल गांधी आणि एवढे देशाचे भाग्य विधाते जर तिथं यायला लागले मार्कडवाडीमध्ये, तर मग त्याचे पुरावे सादर करा. त्या मार्कडवाडी मधले जे पोलिंग एजंट आणि हे आहेत, त्यांना तो 17C फॉर्म आणि त्याचं ते मशीन याची टॅली बरोबर झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ऑलरेडी. कारण ऑब्जेक्शन त्यावेळेस घेता येतं तुम्हाला, ते कोणीही घेतलेलं नाहीये. एक गोष्ट. आता त्याच्या पुढची एक गोष्ट करता येऊ शकते, म्हणजे काय, 56D हा व्हीव्हीपॅट मशीनच्या चेकिंगचा अर्ज आहे, की जो मायक्रोचिप कंट्रोलरला चेक करू शकतो. म्हणजे ट्रान्सपरन्सी बघा किती ठेवलेली आहे. मायक्रोचिप कंट्रोलर जो आहे त्या मशीनचा, तो चेक करण्याची मागणी सुद्धा तुम्ही करू शकता 56D या अर्जाद्वारे. त्या मायक्रोचिप कंट्रोलरचं चेकिंग जे आहे ते अर्ज केल्यानंतर किंवा इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर 45 दिवसानं इलेक्शन कमिशन तुम्हाला करून देतं. तो 56D फॉर्म भरलेला असायला हवा. बघा, इलेक्शन कमिशन वर विश्वास ठेवून मोदीजींनी इलेक्शन लढवली, त्याच्यामध्ये अब की बार 400 पारच्या नादामध्ये मोदीजी मागं आले, कारण सगळ्यांनाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेली ती पार्टी. पण ते इलेक्शन कमिशनच्या नावानं किंवा ईव्हीएम मशीनच्या नावानं रडत बसले नाही, ते कामाला लागले जोमानं. देवेंद्र फडणवीस, अजितदादांचं तर एकच सीट आलं. त्यांची स्वतःची पत्नी त्या इलेक्शनमध्ये, लोकसभेमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, सुनेत्रा पवार यांना. तर एकतर पुरावे द्या, नाहीतर हा पराभव मोकळ्या मनानं मान्य करा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.